हे बंद करू म्हणतेस? नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व पालक, विद्यार्थी, सर्व तरुण माझे बांधव यांना मी श्री साई सम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, सुपर चहा, अर्बन साई डेव्हलपर्स, विजुके ॲग्रोचा विश्वस्त या नात्यानं सर्वांना मी मनपूर्वक प्रथम नमस्कार करतो. आज आपण लॉकडाऊनच्या थर्ड फेजमध्ये आहोत. आजचा जो आपला विषय होता तुमच्याबरोबर संवाद साधायचा, तो मला सकाळ पेपर्सनं जो विषय दिला होता तो पारंपरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण याचं कंपॅरिझन, सनराईज इंडस्ट्री, सनसेट इंडस्ट्री, म्हणजे इथून पुढे लॉकडाऊननंतर कोणत्या इंडस्ट्रीज नक्की वाढतील आणि नक्की कोणत्या इंडस्ट्री अडचणीत येतील. त्याचबरोबर सकाळ पेपर्सने संवाद साधण्यासाठी मला जो विषय दिला होता तो आमच्याच इन्स्टिट्यूटशी निगडीत हॉटेल मॅनेजमेंट, शेफ अँड किचन आर्ट्स हा देखील विषय मला सकाळ पेपर्सने आपल्याशी संवाद साधण्यासाठी दिला आहे. प्रथम तुमच्याबरोबरच मी सकाळ पेपरचे संचालक माननीय अभिजित पवार साहेब, तसेच इनचे प्रमुख तेजस गुजराती, सकाळ पेपर्स यांचं आभार मानतो. आपण पाहतोय भारतामध्ये गेले अनेक वर्षांपासून पारंपरिक शिक्षणावरती विद्यार्थ्यांचा, पालकांचा भर आहे. पारंपरिक शिक्षणामुळे आपण पाहतोय की अनएम्प्लॉयबिलिटी जो रेट आहे, अनएम्प्लॉयबिलिटी म्हणजे बेरोजगार राहण्याचा जो काही रेट आहे, अनएम्प्लॉयबिलिटी रेट जो आहे इंडियामधला तो हायेस्ट आहे सध्या. तो साधारण 94% अनएम्प्लॉयबिलिटी रेट आहे. शिक्षण घेऊन BA, BCom, BSc, DEd, B.Ed, इंजिनिअरिंग जे काय फॅकल्टीज इंडियामध्ये आहेत, विविध युनिव्हर्सिटीजच्या अंडर चालणारे विविध प्रोग्राम जे आहेत, फॅकल्टी प्रोग्राम्स आहेत, त्याच्या अंडर जेवढे विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात त्यातील 94% विद्यार्थ्यांना सध्या रोजगार मिळत नाहीत. CMIE ह्या कमिटीने जो काय सर्वे घेतलेला आहे इंडियामध्ये, त्या सर्वेनुसार इंडियामध्ये जी काय 137 कोटी पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे, त्यामधील 18 वर्षापेक्षा जास्त वयाची जी काय पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे, ती 100 कोटी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊन नंतर जवळजवळ 30% पॉप्युलेशन, 30% जे काय आपले एम्प्लॉयबल सध्याचे यूथ्स आहेत, जे रोजगार असणारे यूथ्स आहेत, अशा 30% युवकांचे रोजगार 20 मेपर्यंत जाणार आहेत. म्हणजे इंडियामध्ये 30 कोटी जो काय रोजगार आहे तो जाणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये येणारा काळ फार आव्हानात्मक राहणार आहे अनलेस आपण स्वतःमध्ये काय बदल करत नाही, आपण स्वतःमधले स्किल्स वाढवत नाही. इथून पुढचा जो काळ राहणार आहे तो फक्त स्किल्ड एज्युकेशनचा राहील. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्याला नेहमी सांगत असतात, नेहमी संदेश देत असतात की इथून पुढं भारतातील तरुणांनी कौशल्य विकसित शिक्षण घेणं आवश्यक आहे आणि कौशल्य विकसित शिक्षण घेणं गरजेचं आहे. आपण पाहतोय ज्या काही वर्ल्डच्या टॉप युनिव्हर्सिटीज आहेत, हार्वर्ड, कोलंबिया, स्टॅनफोर्ड, ह्या ज्या युनिव्हर्सिटी आपण पाहिल्या, तर ह्या युनिव्हर्सिटीज प्रॅक्टिकल बेस एज्युकेशनवरती, स्किल्ड आधारित शिक्षणावरती काम करतात आणि त्या फक्त स्किल्ड वाढवायचं विद्यार्थ्यांचा प्रयत्न करतात. आणि ह्या ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत, टॉपच्या वर्ल्डच्या युनिव्हर्सिटीज आहेत, त्या डेमो बेस एज्युकेशन, प्रॅक्टिकल बेस एज्युकेशन देतात. आणि आपल्या इंडियामध्ये ज्या काय आपल्या 950 युनिव्हर्सिटीज आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि 50,000 कॉलेजेस जे काय आहेत, हे एज्युकेशन सिस्टीम आहे की आपली टेक्स्ट्युअल बेस्ड एज्युकेशन आहे, पुस्तकी ज्ञान देतात.
त्यामुळं आपला विद्यार्थी इंडस्ट्रीमध्ये टिकायला तयार नाही आणि आपल्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत इंडियामधील 50,000 जे काही कॉलेजेस आहेत आणि 950 ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत, या ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत फक्त टेक्स्टाईल एज्युकेशनवरती भर देत असल्यामुळे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आणि कॉर्पोरेट्स म्हणजे इंडस्ट्रीज यांच्यामध्ये समन्वय जो आपल्याला हवा आहे तो समन्वय फार कमी आहे आणि इंडस्ट्रीयल डिमांड आहे. जे स्किल्स विद्यार्थ्यांमध्ये इंडस्ट्रीला हवे आहेत ते स्किल्स आपल्या भारतीय तरुणांमध्ये फार कमी दिसत आहेत. म्हणूनच इथून पुढं तरुणांनी फक्त पारंपरिक शिक्षणावरती केंद्रित न होता, फोकस न करता व्यावसायिक कौशल्य वाढवणारं शिक्षण घेणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये सध्या डिजिटल एज्युकेशन असेल, टेक्स्टाईल असेल, गारमेंट्स असेल, वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री हॉटेल मॅनेजमेंट असेल, अशा अनेक फील्ड्स आहेत की ज्यामध्ये तुम्ही 2 वर्षाचे कोर्सेस करून स्वतःच्या पायावरती उभा राहू शकता. आपण पाहतोय की एज्युकेशनल सिस्टीम इंडियामध्ये गेले 500 वर्षामध्ये, गेले 100 वर्षामध्ये जी बदलली नाही तेवढे बदल आपल्या देशाने आपल्या जगामध्ये झाले. तर एज्युकेशन सिस्टीममध्ये सगळ्यात कमी बदल झाले इंडियामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये. आपण जगामध्ये भारतामध्ये जर जे बदल पाहिले तर एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल झाले की इंडिया इज इन अ बिग ट्रान्झिशन मोड नाव. इतक्या मोठ्या ट्रान्झिशन मोडमध्ये, इतक्या मोठ्या रॅडिकल चेंजच्या परिस्थितीमध्ये आहे, पण एज्युकेशन सिस्टीममध्ये बदल व्हायला तयार नाही. एज्युकेशन सिस्टीममध्ये बदल करायचे असतील तर आपल्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी आग्रह धरला पाहिजे की आपल्या विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल आणि एक्सपेरिमेंटल बेस शिक्षण कसं मिळेल, म्हणजे जे शिक्षणामधून त्या विद्यार्थ्याला अनुभव मिळाला पाहिजे असं शिक्षण विद्यार्थ्यांना आपल्या पालकांनी देणं आता आवश्यक आणि गरजेची बाब बनलेली आहे. आपण पाहतोय की 2 इंडस्ट्री आहेत, सनसेट इंडस्ट्री आणि सनराईज इंडस्ट्री. सनसेट इंडस्ट्री म्हणजे ज्या इंडस्ट्री या जगामध्ये येणाऱ्या 3 ते 5 वर्षामध्ये वेगानं वाढणार आहेत आणि सनसेट इंडस्ट्री ज्या इंडस्ट्री 3 ते 5 वर्ष वेगानं वाढणार आणि सनसेट इंडस्ट्रीमध्ये म्हणजे येणाऱ्या 3 ते 5 वर्षात त्या इंडस्ट्रीमध्ये अडचणी निर्माण होणार आहेत. तर सनराईज इंडस्ट्रीमध्ये कोणत्या इंडस्ट्री येतात तर एक ई कॉमर्स इंडस्ट्री येते, दुसरी येते 3D स्कॅनिंगची जी इंडस्ट्री येते, इट इज रिलेटेड विथ रिअल इस्टेट्स. नंतरची जी इंडस्ट्री येते ती ॲनिमेशन इंडस्ट्री येते. ॲनिमेशन इंडस्ट्री देखील सनराईज इंडस्ट्री येते. देशामध्ये फार मोठी आहे. इंडस्ट्रीला देखील आपल्या देशामध्ये वर्ल्ड वाईड खूप स्कोप राहणार आहे. जी लास्ट इंडस्ट्री राहणार आहे ती फूड अँड सर्व्हिस इंडस्ट्री. आपण लॉकडाऊनमध्ये आहोत, पाहतोय आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही. आपण हिंडा फिरायचं थांबलो, कपडे नवीन घ्यायची थांबलो, एंटरटेनमेंट आपण थांबवली, नवीन गाड्या घ्यायच्या थांबवल्या, पण आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही. याचाच अर्थ आहे की फूड इंडस्ट्रीला, कॅटरिंग इंडस्ट्रीला जगभरामध्ये आजही स्कोप आहे आणि उद्याही स्कोप राहणार आहे. म्हणून मी आपल्या महाराष्ट्रीयन तरुणांना, आपल्या भारतीय तरुणांना मी आवाहन करतोय की फूड इंडस्ट्रीमध्ये, कॅटरिंग इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं करिअर आपल्याला आपल्याला माझं एक्सपोर्टच्या ज्यावेळी मी 4-5 स्टार हॉटेलच्या निगडीत संपर्कात येतो त्यावेळी मी नेहमी पाहिलेलं आहे की आउट ऑफ इंडिया इंडियन कुक्सला खूप मागणी आहे, इंडियन शेफ्सला खूप मागणी वाढत आहे. भारतामध्ये पण 5 स्टार हॉटेल्सला इंडियन कुकची मागणी आहे, पण इंडियन फूड इज रिस्पेक्टेड फूड ऑल ओव्हर दी वर्ल्ड. आपण जर अमेरिकेमध्ये पाहिलं तर 50% गुजराती, पंजाबी लोकांचे तिथं अमेरिकेमध्ये हॉटेल्स आहेत. कॅनडामध्ये जर पाहिलं तर 37% पंजाबी इंडियन्स हॉटेल लाईनमध्ये मल्टीमिलिनियर झालेले आहेत. आपण जर साऊथचे शेट्टीज पाहिलं, केरळचे शेट्टीज पाहिलं,
तर ते जगभरात पसरलेले आहेत. जगभरात हॉटेलिंगच्या माध्यमातून, हॉटेल बिझनेसच्या माध्यमातून कोट्यधीश झालेले आहेत. पण ही सर्व परिस्थिती पाहता महाराष्ट्रीयन तरुण उद्योगामध्ये, व्यापारामध्ये खूप पिछाडीवरती आहे. याचं कारण आहे माइंडसेट, मानसिकता. तर आपल्या तरुणांनी, महाराष्ट्रीयन तरुणांनी फोकस्ड राहणं गरजेचं आहे आणि स्वतःमध्ये उद्योजकीय कलाकौशल्य वाढवणं आवश्यक आहे. आपण पाहतोय महाराष्ट्रीयन जो तरुण आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या भाषेमध्ये बहुशाखीय फोकस्ड आहे. महाराष्ट्रीयन तरुणाला, महाराष्ट्रीयन विद्यार्थ्याला एका वेळी अनेक गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे त्याला घरी राहायचं आहे आईवडिलांबरोबर, त्याला घरची सर्व शेतीतली कामं पण बघायची आहेत, त्याला BA, BCom, DEd, BEd इंजिनिअरिंगचं शिक्षणही घ्यायचं आहे, त्याला त्याच्या जे लोकप्रतिनिधी असतील त्याच्या तालुक्याचे, जे कोण त्याचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, त्याचं फॉलोअरही त्याला राहायचं आहे. त्याला गावचं जे ग्रामपंचायतीचं, सोसायटीचं जे काही इलेक्शन असते त्यामध्ये पण त्याला इन्व्हॉल्व राहायचं आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या भाषेमध्ये महाराष्ट्रीयन तरुणाला खास करून बहुशाखीय राहायचं आहे. त्याला अनेक गोष्टींमध्ये मल्टी फोकस्ड राहायचं आहे. ह्यामुळं महाराष्ट्रीयन तरुण आपला उद्योग व्यापारामध्ये पिछाडीवर आहे. तर आपल्या महाराष्ट्रीयन तरुणांनी बहुशाखीय न होता त्यांनी स्वतःचा फोकस, त्याला आयुष्यामध्ये काय पाहिजे, त्याच्या आयुष्याचं पर्पज काय आहे, त्याच्या जीवनामधील उद्दिष्ट काय आहे, ह्याच्यावरती जर तो फोकस झाला आणि त्याच्या आवडीनिवडी, त्याचं जे पॅशन आहे ते जर त्यानं प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केलं तर महाराष्ट्रीयन तरुण हा गुजराती, सिंधी, मारवाडी, पंजाबी आणि साऊथ इंडियनचे जे केरळी लोक आहेत ह्यांच्या बरोबरीने देखील करिअर करताना दिसेल. कारण का महाराष्ट्रीयन तरुण करायची तयारी आहे, फक्त ही इज लॅकिंग फोकस. तो त्याच्या फोकसमध्ये त्याच्या ध्येय केंद्रित नाही, तो त्यानं फोकस वाढवणं गरजेचं आहे. आणि शेफ एज्युकेशन, हॉटेल मॅनेजमेंट एज्युकेशन हे खास करून महाराष्ट्रीयन तरुणांना खुणावत आहे. गेले 16 वर्षामध्ये साई सम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अँड हॉटेल मॅनेजमेंटचे, छत्रपती शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ शेफ अँड किचन आर्ट्सचे, आमच्या ज्या 2 इन्स्टिट्यूट्स आहेत ह्यामधून गेले 16 वर्षामध्ये 2650 विद्यार्थी आज जगभरात करिअर करत आहेत. हे 2650 आपल्या संस्थेतून बाहेर पडलेले विद्यार्थी 5 स्टार हॉटेल्स, 4 स्टार हॉटेल्स, एअरलाइन्स, एअरपोर्ट्स, रेल्वे केटरिंग, आर्मी केटरिंग्स, जहाजावरचे जे 5 स्टार हॉटेल्स असतात त्यांना आपण क्रूज लाईन्स म्हणतो, क्रूज लाईन्स, इथं इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज ह्यामध्ये करिअर करताना दिसत आहेत. आणि हे साई सम्राट इन्स्टिट्यूटमधून जे 2650 विद्यार्थी गेले 16 वर्षामध्ये पास होऊन बाहेर पडलेले आहेत, हे सर्व मिडल क्लास फॅमिलीमधले आहेत आणि खास करून शेतकरी कुटुंबातील हे विद्यार्थी आहेत. मला सर्व शेतकऱ्यांना, सर्व माझ्या मिडल क्लास फॅमिलीतील सर्व बांधवांना मी सांगू इच्छितो की आता इथून पुढं फक्त आपण आपल्या शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावरती आधारित न राहता शेतीच्या उत्पन्नाला आता पर्याय शोधणं गरजेचं आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि मी तर असं आवाहन करतो की आपले तरुण कष्ट करायला तयार आहेत, त्यांच्याकडे चिकाटी आहे. हॉटेल मॅनेजमेंट एज्युकेशन, शेफ अँड किचन आर्ट्सचं जे एज्युकेशन आहे यामध्ये आपल्या मिडल क्लास फॅमिलीतील, आपल्या शेतकरी कुटुंबातील, घरोघरातील एक तरुण तरी येणं आवश्यक आहे. क्रूज लाईन्सवरती जर गेलं, सपोज आपल्या विद्यार्थ्यांनी हा आपला साई सम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचा हॉटेल मॅनेजमेंट किंवा शेफ आर्टचा कोर्स करून क्रूज लाईनवरती $1000ची एंट्री पॅकेज आहे. $1000 म्हणजे मिनिमम आजची सॅलरी झाली ₹75,000 प्रति महिना. तर फक्त घरची शेती, दूधधंदा, महाराष्ट्रीयन तरुणांनी येणं आवश्यक आहे. तरच आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबाचा इथून पुढच्या काळात टिकाव लागेल. 2050ला ह्या जगाची 1000 कोटी लोकसंख्या झालेली दिसेल. माणूस माणसाला खायला उठेल.
इतकी प्रचंड स्पर्धा असेल आणि इतक्या मोठ्या प्रचंड स्पर्धेमध्ये आपण जर अज्ञानी राहायला लागलो, आपण जर आपला व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण केला नाही, तर आपण आणि आपली पुढील पिढी कशी टिकणार? हेल्परच्या नोकऱ्या संपणार आहेत. BA BCom DED BEd इंजिनिअरिंग करून जे नॉर्मल मार्क्सनी जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट करू शकत नाहीत, ज्यांच्याकडे इनोव्हेशन नाही, ज्यांच्याकडे न्यू थिंकिंग नाही, जे न्यू पॉसिबिलिटीजवरती फोकस करायला तयार नाहीत, जे न्यू ऑप्शन्सवरती मासिव्ह ॲक्शन घेणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना इथून पुढं नोकऱ्या राहणार नाहीत. टेलर मेड जॉब्स म्हणजे घ्यायचं आणि द्यायचं, हे जे जॉब्स आहेत, हेल्परचे जॉब्स आहेत, फक्त सर्टिफिकेट दाखवून जे लोक अपेक्षा ठेवतात मला नोकरी मिळावी, हे सर्व नोकऱ्या संपणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक टेक्नॉलॉजी येणाऱ्या 3 ते 10 वर्षांमध्ये जगामधील एवढी बेरोजगारी वाढवेल की आज लॉकडाऊनमध्ये आपण ज्या पद्धतीनं घरामध्ये बंदिस्त आहोत त्या पद्धतीनंच पारंपरिक शिक्षण घेतलेले विद्यार्थी, जे विद्यार्थी म्हणतात फक्त मला सर्टिफिकेटच्या आधारे नोकरी मिळावी, असे सर्व विद्यार्थी आणि त्यांची कुटुंबीय घरोघरी बंदिस्त झालेले दिसतील. तर आपलं उत्पन्न वाढवायचं असेल तर कौशल्य निर्माण करणारं शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि आपले स्किल्स वाढवणं गरजेचं आहे, कौशल्य वाढवणं गरजेचं आहे. ज्याच्याकडे कौशल्य असतील तोच ह्या जगामध्ये टिकेल. मी पाहतोय की अनेक प्रश्न सगळ्या महाराष्ट्रभरामधून यायला लागलेले आहेत. अनेक तरुण आहेत, अनेक विद्यार्थी आहेत, अनेक पालक आहेत. सध्या पालक चिंतेत आहेत. मिडल क्लास फॅमिलीमधले पालक, शेतकरी वर्ग खूप चिंतेत आहेत. आपल्या मुलांना पुढं काय दिशा द्यायची. तर ज्या विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती मध्यमवर्गीय आहे, मिडल क्लास फॅमिलीतल्या शेतकरी कुटुंबातल्या, अशा विद्यार्थ्यांना कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आर्थिक स्थैर्य देणारे अभ्यासक्रम इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटकडे आहेत. तुम्ही या चौकशी करा आणि महाराष्ट्रामधील किंवा देशामधील साई सम्राट इन्स्टिट्यूट ही अशी फर्स्ट इन्स्टिट्यूट आहे. लॉकडाऊन पडल्या पहिल्या 8 दिवसामध्येच आपलं हॉटेल मॅनेजमेंटचं, आपलं शेफचं एज्युकेशन हे ऑनलाईन केलेलं आहे. आय एम रिअली फिलिंग प्राऊड ऑफ यू ऑल की मला खूप आय एम फिलिंग प्राऊड की आपली फर्स्ट इन्स्टिट्यूट आहे की जी ऑनलाईन झाली. आपली ॲडमिशन प्रोसेस पण ऑनलाईन सुरू आहे सध्या. आपलं एज्युकेशन पण आपण ऑनलाईन सध्या देतोय. प्रॅक्टिकल्स पण आपण ऑनलाईन द्यायची सुरुवात केलेली आहे. आपण व्हिडिओ प्रॅक्टिकलचे देतोय जेणेकरून आपले जे काही इन्स्टिट्यूटचे एक्झिस्टिंग आत्ताचे जे आपले विद्यार्थी आहेत, जे आज घरोघरी आहेत, त्या विद्यार्थ्यांचा वेळ वायाला जाऊ नये आणि घरी बसून त्यांनी आपले वेगवेगळे रेसिपीचे, मल्टी क्विझनचे, मल्टी मेनूचे प्रॅक्टिकल्स करावे आणि आपल्या घरी बिझी राहावं, आपली उत्पादकता वाढवावी म्हणून आपण ऑनलाईन एज्युकेशन सुरू केलेलं आहे. आणि जे नवीन वर्षाचे जे काय आता ॲडमिशन्स आहेत ते देखील आम्ही ऑनलाईन सुरू केलेले आहेत आणि त्यांचे ऑनलाईन क्लासेसही आम्ही सुरू केलेले आहेत. तर कमी वयात आर्थिक स्थैर्य देणारे अभ्यासक्रम म्हणजे हे सनराईज इंडस्ट्रीमधले शेफ एज्युकेशन, हॉटेल मॅनेजमेंट एज्युकेशनचे आहेत. आज जगभरामध्ये जापनीज फूड, रशियन फूड, फ्रेंच फूड, थाय फूड, कॉन्टिनेंटल फूड, जर्मन फूडला खूप मागणी वाढत आहे. त्यामुळं आपल्या तरुणांनी अशा पद्धतीचं एक विविध जेवण, अन्नपदार्थ, कॅटरिंग जर वाढायला लागलेले आहे. आता सेंट्रलाइज किचन्स वाढतील. आता साधारण 500,000 लोकांमागे एक सेंट्रलाइज किचन होईल. तिथून जेवण आपापल्या घरी येईल आणि ह्या पद्धतीनं सेंट्रलाइज फूड केटरिंगचा बिझनेस येणाऱ्या 3 ते 5 वर्षात खूप वाढताना दिसेल. चांगल्या सवयी निर्माण करा. जीवनामध्ये महत्त्वाकांक्षा ठेवा. जीवनामध्ये महत्त्वाकांक्षा जर तुम्ही ठेवली नाही, जीवनामध्ये महत्त्वपूर्ण गोष्टी करायची जर तुमची तयारी नसेल, तर त्या ठिकाणी चुकीच्या सवयी तुमच्या जीवनामध्ये येऊन जागा घेणार.
त्यामुळं करिअर ओरिएंटेड राहा, करिअर फोकस्ड राहा. साई सम्राट इन्स्टिट्यूटकडं इंटरनॅशनल लेवलला काम केलेले शेफ्स आहेत. आमचे प्रिन्सिपल जे आहेत त्यांनी ब्राझीलमध्ये आलेले आहेत. शेफ त्यांनी पण इंटरनॅशनल काम केलेलं आहे, इंटरनॅशनल 5 स्टार हॉटेल्समध्ये काम केलेलं आहे. शेफ इम्रानजी आहेत, त्याचाही इंटरनॅशनल एक्सपिरियन्स आहे. जे शेफ मुदस्सर आहेत, ही इज ऑल्सो अ इंटरनॅशनल शेफ. ताज हॉटेलबरोबर, हिल्टन हॉटेलबरोबर त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. आमचे प्रोफेसर याशिनजी आहेत. अनेक आमच्याकडे तज्ज्ञ लोक आहेत जे तुम्हाला विद्यार्थ्यांना घडवतील आणि तुमचं फूड इंडस्ट्रीमध्ये, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, शेफ इंडस्ट्रीमध्ये एक करिअर करण्यासाठी तुम्हाला एक प्रामाणिक आणि ऑनेस्ट टीम आहे आमच्याकडे, जी विजन फोकस आहे, जी गोल फोकस आहे, एक संस्कार तुमच्यामध्ये निर्माण करतील. आणि इथून पुढं जे जग असेल ते फक्त फायनान्स रिलेटेड जग असेल, हे आर्थिक जग असेल, हे इथून पुढचं जग असेल, हे अनिश्चित जग असेल. अशा परिस्थितीत आपला फायनान्स चांगला असणं गरजेचं आहे. फायनान्स विल बी द बॅकबोन ऑफ आवर लाईफ. त्यामुळं फायनान्शियल एज्युकेशन आपल्या मिडल क्लास फॅमिलीतील विद्यार्थ्यांनी, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी फायनान्शियल एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या कमी वयामध्ये सक्षम होणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यातील, आपल्या आई वडिलांच्या आयुष्यातील आपल्या तरुणांनी, शेतकरी कुटुंबातील, मिडल क्लास कुटुंबातील तरुणांनी वेळ वाया घालवू नये. इंडियामध्ये फक्त 6%च पॉप्युलेशन ऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करते. 40% पॉप्युलेशन ही इन्फॉर्मल इकॉनॉमीमध्ये काम करते. म्हणजे 40% पॉप्युलेशनकडे फक्त 8 दिवसाचे सेव्हिंग्स, 8 दिवसाची सॅलरी फक्त सेव्हिंगमध्ये ठेवली जाते. म्हणजे इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आपली 40% भारताची पॉप्युलेशन जगते इनफॉर्मल इकॉनॉमी. फक्त 6% लोक ऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात. त्यामुळं भारतीय तरुणांनी, महाराष्ट्रीयन तरुणांनी उद्योजकता, कौशल्य वाढवून फायनान्शियली स्वतःला कसं सेटल करता येईल आणि फोकस्ड, पर्पज्ड फोकस कसं राहता येईल, स्वतःची आर्थिक परिस्थिती कशी वाढवता येईल, फायनान्शियल एज्युकेशन कसं वाढवता येईल, आपल्या कुटुंबाचा गेले 2-5 वर्षाचा वार्षिक, मासिक नेट प्रॉफिट किती आहे, आपण किती नुकसानीमध्ये आहे सध्या, अनड्यू एक्सपेन्सेस काय काय आहेत आपले, हे सगळे ह्याचा सगळ्याचा ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. तरच महाराष्ट्रीयन कुटुंब, हे शेतकरी बांधव माझे, इथून पुढच्या स्पर्धेमध्ये सर्वांचं कठीण. मी शेतकरी कुटुंबातूनच आलेलो आहे. मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. शेतकऱ्यांच्या घरामध्ये, मिडल क्लास फॅमिलीतील घरांमध्ये किती अडचणी असतात हे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, मी वास्तव जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळं शेतकरी कुटुंबातील मिडल क्लास एज्युकेशन घ्या, एज्युकेशन घ्या आणि पारंपरिक एज्युकेशनमधून पैसा आईवडिलांचा वाचवा, आईवडिलांचा वेळ वाचवा आणि आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजामध्ये कसं नाव. पुन्हा एकदा मी इंडियन शेफ्स आर मोस्ट लव्ड अक्रॉस दी वर्ल्ड. काही प्रश्न आलेले आहेत, त्याविषयी आपण चर्चा करू. इथे एक प्रश्न आहे की आमचं हॉटेल आहे, आम्हाला काहीतरी सुचवा. तर तुमचं हॉटेल आहे, मी तुम्हाला सुचवतो की तुम्ही पहिल्यांदा, निलेश पडोळे आहेत, त्यांचं हॉटेल आहे, ते म्हणतात की काहीतरी सुचवा, आम्हाला आमच्या हॉटेलचा प्रॉफिट्स वाढवायचे आहेत. तुम्हाला तुमच्या हॉटेलचे प्रॉफिट्स वाढवायचे असतील तर तुमचे जे काय एक्सपेन्सेस आहेत, अनड्यू एक्सपेन्सेस, ते कट करा. तुमचे अदर एक्सपेन्सेस कुठले असतील की तुमच्या लाईट्स बिल्स असतील, तुमचे पाण्याचे बिल्स असतील, तुमचे गॅसचं खर्च असेल, तुमचे फूड कॉस्टिंग असेल, तुमचे जिथून तुम्ही रॉ मटेरियल परचेस करता, हे सगळं तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करा की तुम्हाला कुठून रॉ मटेरियल स्वस्त मिळेल, कुठं तुम्हाला गॅसची कॉस्ट वाचवता येईल, तुमचे मॅनपॉवर कशी कमी करता येईल आणि तुमचा हा सगळा बिझनेस
शक्यतो ऑनलाईन कसा करता येईल आणि तुमच्या हॉटेलमध्ये, तुमच्या रेस्टॉरंटमध्ये सेल्फ सर्व्हिस कशी करता येईल याच्यावरती तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला नक्की तुमच्या हॉटेलच्या बॅलन्स शीटमध्ये प्रॉफिट वाढलेला दिसेल. इथे एक असा प्रश्न आला आहे की साई सम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अँड हॉटेल मॅनेजमेंट शेफ अँड किचन आर्ट्समध्ये प्लेसमेंटसाठी, नोकरीसाठी मदत केली जाते का? खूप सुंदर प्रश्न आहे. साई सम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अँड हॉटेल मॅनेजमेंटमध्ये एज्युकेशन घेतल्यानंतर आपण त्या विद्यार्थ्याला आपले 6 महिन्याचे, 1 वर्षाची, 1.5 वर्षाचे कोर्सेस आहेत, डिप्लोमाज आहेत, 3 वर्षाची डिग्री आहे आणि आता आपण 6 महिन्याचा ऑनलाईन देखील सर्टिफिकेट कोर्स आणि 1 वर्षाचा ऑनलाईन देखील आपण हॉटेल मॅनेजमेंटचा, शेफ आर्ट्सचा डिप्लोमा सुरू केला. मॅनेजमेंट कुठेही करू शकतो आणि त्या एखाद्या विद्यार्थ्याला 5 स्टार हॉटेलला एंट्री मिळाली की त्याला इंटरनॅशनल गेस्ट कसे हँडल करायचे आणि विविध भाषा त्याला आत्मसात करायचा. इंग्लिश लँग्वेज तर फ्लुएंट होतीच त्याची, विविध भाषा जसा तो शिकतो कमीत. अजून एक प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. कमीत कमी वेळेचे अभ्यासक्रम आहेत का? आहेत आपल्याकडं. 3 महिन्याचाही अभ्यासक्रम आहे, 6 महिन्याचाही आहे. ज्यांची परिस्थिती घरची खूप नाजूक आहे अशा विद्यार्थ्यांना आपण 3 महिन्याचाही अभ्यासक्रम देतो हॉटेल मॅनेजमेंटशी निगडीत. आधारित विद्यार्थ्यांपर्यंत शेफ एज्युकेशन, हॉटेल मॅनेजमेंटचं एज्युकेशन पोहोचते आणि आपला तरुण आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम होईल. कॉमेंट बॉक्समध्ये खूप प्रश्न आलेले आहेत, सगळ्यांची उत्तरं आम्ही देऊ शकलेलो नाही वेळेअभावी. तर हे सगळे प्रश्न जे काय आहेत, आमची जी टीम आहे, सेल्स टीम, सगळे प्रश्न तुमचे सगळे असणारे क्वेश्चन्स, सगळ्या करिअरशी निगडीत असणाऱ्या अडचणी सगळ्या आम्ही रजिस्टर करून घेतोय आणि ह्या सर्व जे काही क्वेश्चन्स आणि ज्या काही अडचणी आहेत याची उत्तरं तुम्हाला उद्या संध्याकाळी 7 पर्यंत आपल्या अकाउंटवरती तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही निश्चिंत राहावा आणि तुम्ही माझं वैयक्तिक धैर्यशील विजयसिंह पाटील हे फेसबुक पेज फॉलो करा. तुम्ही साई सम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अँड हॉटेल मॅनेजमेंटचंही फेसबुक पेज फॉलो करा. तिथं अनेक तुमच्या अडचणी, अनेक प्रश्न असतील त्याचेही उत्तरं सॉल्व्ह होतील. आमचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तिथे आपले जे विद्यार्थी अनुभव त्यांनी शेअर केला आहे. तुम्ही बेशक राहा. साई सम्राट इन्स्टिट्यूट सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, शेअर केटरिंग, आर्मी केटरिंग, तुमचं सर्वांचं करिअर करण्यासाठी सक्षम आहे. सर्वांनी